नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. डिलिमिटेशन करून खासदार संख्या वाढवली गेली असती. 2029 मध्ये भाजपला पराभव दिसू लागल्यामुळेच हे प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागातून भाजपला जास्त मतदान मिळतं, जसं उत्तर प्रदेश आणि बिहार, तिथे खासदार संख्या वाढवून सत्तेत राहण्याचा प्रयत्न केला जातोय. आमदार रोहित पवारांचा आरोप. शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवार व मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर आमराई परिसरात झालेल्या घोंगडी बैठकीला शर्मिला पवार यांनी लावली हजेरी. सांगली स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादीतला वाद उफाळून आलाय. 35 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं शहर राष्ट्रवादीकडून स्पष्ट. सिंधुदुर्गमधील पाट गावचे रहिवासी राजाराम खोजुरवेकर यांचं ग्रामपंचायतीसमोर 15 एप्रिलपासून उपोषण सुरूच. सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनानं दखल घेण्याची मागणी. बीडच्या भायाळा साठवण तलावातून अवैध पाणी उपसा सुरू. यामुळे परिसरातील गावांवर पाणी टंचाईचं संकट. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश. मंत्रालयातील गर्दीला आळा घालण्यासाठी मुख्य सचिवांचा महत्त्वाचा निर्णय. कोणत्याही व्यक्तीला बैठकीच्या दिवशी उपस्थित राहायचं असेल तर मुख्यमंत्री कार्यालयातून घ्यावी लागणार परवानगी. यवतमाळच्या राळेगावात 6 महिन्यात अनेक आदिवासी मुली गायब. या प्रकरणी एक मुलगी आणि प्रियकराची ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये मानवी तस्करी केली जात असल्याची भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांची माहिती. धाराशिवच्या खामसवाडीमध्ये जमिनीच्या वादातून चुलत्याकडून 21 वर्षीय पुतण्याची हत्या. मृत सुजित शेळके हा रात्री आपल्या आजी आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपीने शिवीगाळ करत चाकूने केला हल्ला. दौंड तालुक्यातील यवत येथे कुत्र्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला. विजय दिवेकर गंभीर जखमी झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरू. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. जालन्यात नामांकित सीड्स कंपनीचं प्रोडक्शन मॅनेजर असल्याचं भासवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींनी कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून 17 किलो 700 ग्रॅम बियाण्यांची केली चोरी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.